आज गुड़ी पाड़वा के अवसर पर वर्ली मुंबई में शोभा यात्रा निकाली जा रही है। लेझिम पथकाचं सुस्वर असं वादन सन्माननीय आमच्या आदित्य साहेबांच्या उपस्थितीत शिवसह्याद्री फाउंडेशनचं यंदाचं 15वं वर्ष प्रसिद्ध अभिनेते
परंपरा अबाधित राहिली आहे. तुम्हा सर्व वळीकरांची साथ येते. सन्माननीय आमचे उपविभाग प्रमुख हरीश वर्डीकरजी, आपलं हार्दिक स्वागत शिवसह्याद्री फाउंडेशनच्या वतीनं. राम साळगावकरजी, शुभेच्छा द्या मला. आज हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा. हा गिरणगाव आहे. गिरणगावामध्ये मराठी माती रुजली, मराठी अभिमान रुजला, तो लौकिकाचा. आणि हा मराठी भागामध्ये गेली 15 वर्ष सातत्यानं न चुकता पारंपरिक पद्धतीने सर्व संस्कृती परंपरा यांचा मेळा घाट एकत्र करून ही गुढीपाडव्याची पालखी नववर्षाची शोभायात्रा या विभागाचे सन्माननीय शिवसह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून
आमच्या भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजयजी कदम हे या ठिकाणी करत आहेत. हा वर्गीकरणाचा खऱ्या अर्थानं अभिमान आहे. वर्लीमध्ये जी काही लहान घरामध्ये लोक राहतात ती सगळी लहान घरातली माणसं मोठ्या मनाने ह्या सगळ्या रॅलीमध्ये शोभायात्रेमध्ये सहभागी होत असताना ही परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचं एक अचिंत्य आणि अभेद्य काम त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे. आम्हा शिवसैनिकांना याचा अभिमान आहे की ह्या हिंदू रॅलीचं इतक्या मोठ्याने भव्य दिव्य स्वागत हे वर्लीकर करतात आणि वर्लीकर कार्यालय चालवतात. खरं तर सांगायचं झालं तर ह्या रॅली या शोभायात्रा म्हणजे याची मक्तेदारी डोंबिवलीकर आणि गिरगावकर यांच्याकडेच होती. पण हम भी किसी से कम नाही. हा मराठी बाणा आणि हा वर्गीकरांचा मराठी बाणा जपण्याचं काम संजयजी कदम आणि त्यांच्या सगळ्या टीमने केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या आग्रक्रमामध्ये आम्ही देखील त्यांच्या सोबत आहोत. आम्ही देखील जेव्हा जेव्हा ह्या रॅलीचा विषय निघेल त्यावेळेला त्यांच्यासोबत आमचं देखील नाव घेतलं जाईल. इतकं उत्तुंग कार्य या रॅलीच्या माध्यमातून झालेलं आहे. तुम्हा सगळ्यांचा मी मनस्वी या ठिकाणी आभार मानतो की हा भव्य दिव्य शोभा असणारा कार्यक्रम ही रॅली वर्षानुवर्ष उत्तुंग होत चाललेली आहे आणि ती अशीच राहू. मला एका गोष्टीचं अप्रूप वाटतं की यावर्षी मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आणि तो विषय या शोभायात्रेचं मुख्य आकर्षण ठरले. खूप छान या ठिकाणी सगळी पुस्तकं रॅलीमध्ये सहभागी होणार देण्यात मराठी भाषा टिकावी वाढावी आणि मराठी भाषेचा अभिजात दर्जा कायमस्वरूपी प्रत्येक मराठी मनात हृदयात राहावा अशा आशावाद व्यक्त करून या ठिकाणी मराठी भाषेला मराठी भाषेचा अभिजात दर्जाला आपण संधी दिली. खरंच खूप छान उत्तम उपक्रम आहे. आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला सातत्याने शुभेच्छा आहेत. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद राम साळगावकरजी. खरोखरच शिवशाही फाउंडेशनच्या वतीनं अध्यक्ष आणि संजय कदमजी यांची सर्व टीम यांनी महिनाभर कार्यरत होती आणि एक राम या ठिकाणी निरंजनजी आमच्या हरीशवाडीकरजी आपण पुस्तकंसुद्धा संजयबाईंनी म्हटले मराठी प्रेम आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यामध्ये आपल्या सर्व शिवसैनिकांमध्ये जर आवाज कोणी उठवला असेल ते आपल्या विभागातील लोकप्रिय खासदार माननीय भाई म्हणजे अरविंद सावंत यांनी त्यांची सुद्धा थोड्याच वेळात शुभागमन होईल. आणि विशेष म्हणजे आमच्या वळली या ठिकाणी